हॅपी बर्थडे टू यू आई। येथे थोडा मंडप डेकोरेशन करण्यात आलेला आहे, कारण इथे महाआरती, काकडा, ध्वजा पूजा, स्तोत्रपठण येथे होऊ शकते। यासाठी हे तयार करण्यात आलेले आहे। विष्णू महायज्ञ, श्रीरामकथा येथे होऊ शकते, त्यासाठी हे मंडप सजविण्यात आलेले आहे। तर तुम्हाला हा डेकोरेशन ही मंदिराची भव्य दिव्य अशी सजावट झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती छान केलेली आहे। येथे महायज्ञ होऊ शकते आणि महायज्ञाला प्रत्येक दिवशी 5-5 जोडपे बसणार आहे। त्यामुळे तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा सहभाग घेऊ शकते। त्याची बघू शकता किती छान कुटियासारखं सजविलेलं आहे त्याला। आणि जी फार थोडी लाइटिंग दिसत आहे ते सुद्धा मंदिराची लाइटिंग आहे। हॅपी बर्थडे टू यू आई। वेलकम टू माय चॅनल, ज्याचे नाव आहे AM तेजस मॉम विगो। तर आज आपण पाहणार आहे पारडसिंगा, तहसील काटोल, जिल्हा नागपूर येथील सतीहंसा माता मंदिर येथील कार्यक्रम। तर सतीहंसा माता पारडसिंगा येथील आईच्या बड्डेला सुरुवात झालेली आहे। आईचा खरा बड्डे हा 5 मे पासून चालू झालेला असतो, पण यावर्षी त्याची तारीख 1 मे पासून करण्यात आलेली होती, पण 5 मेला हा कार्यक्रम सुरुवात झालेली आहे। यावर्षी जसा संतांचाच मेळा भरण्यात येणार आहे। विष्णू महाराज, रामकथा, पीठाधीश्वर बालकदासजी महाराज वाराणसीचे, पंडित प्रदीपजी मिश्रा, पंडित धीरेंद्र शास्त्री बागेश्वर सरकार हे सुद्धा तिथे कार्यक्रमाला उपस्थित होणार आहे। तर तुम्हाला कार्यक्रम पाहायचा असेल तर तुम्ही तिथे पारडसिंगा, तहसील काटोल, जिल्हा नागपूर येथे जाऊ शकता। अगदी नागपूरपासून 77 किलोमीटर अंतरावर असलेले पारडसिंगा हे गाव आहे। तेथे भव्य दिव्य अशी सजावट सुद्धा केलेली आहे आणि यावर्षीचा सप्ताह म्हणजे सर्वात मोठा सप्ताह होणार आहे। तर तिथे जाऊन तुम्ही काही दानधर्म सुद्धा करू शकता। तुमची इच्छा असेल ते तुम्ही दान करू शकता। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जय श्री सतीहंसा माता लिहायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा कसा वाटला। तर व्हिडिओ समोर पहा। दरवर्षी 5 मेला प्रारंभ होत असताना यावर्षी हा 1 मेला प्रारंभ झालेला आहे। चैत्र शुक्ल अष्टमी बुधवार दिनांक 1 मे 2024 तर सांगता वैशाख शुद्ध चतुर्थी शनिवार दिनांक 11 मे 2024 आहे। विदेही सतीहंसा मातेचा बड्डे हा 98व्या जन्मोत्सव निमित्त विश्वशांती, एकात्मा, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म समभाव, सहिष्णुता, मानवधर्मात संदेश देण्याकरता श्रीरामकथा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन तेथे झालेले आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि